की बायको बोलत काऊन नाही ब्लॉग मध्ये. मग तुम्हाला आता हसून का फायदा, आता हसत आहे पहा गाईज, आता हसताय पहा. देवा 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 चेहरा लपवला म्हणजे चेहरा रिव्हील करत नाही म्हणते, असं म्हणणं आहे. सेलिब्रिटी आहे ना मम्मी, तू नाही रे, मम्मी काऊन नाही बोलत ब्लॉग मध्ये, तू तर बोलते. त्यालाही माहित नाही म्हणते, काऊन नाही असं प्रश्न चिन्ह आहे. पण गरमी एवढी होऊन राहिली आहे, काय सांगा. एसी लावून बसलो आम्ही, रूम मध्ये यावं लागलं आम्हाला जेवण करायला. आता आम्ही आईच्या रूम मध्ये बसून जेवण करून राहिलोय, काय करणार आहे, इतकी गरमी होत आहे. तर जय महाराष्ट्र गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. आता आपला ब्लॉग आज चालू होता जवळपास 12 वाजता, कारण की आज सकाळपासून इतकं बिझी होतो की ब्लॉग काढायला टाइमच नाही मिळाला. आणि आता मी जस्ट जेवायला बसलो होतो, ब्लॉग स्टार्ट करून टाकला. बघा आता जेवण करतो, आलूची भाजी आहे, पोळी आहे, तर जेवण करतो आधी, मग रिदातला पण घ्यायला जावं लागते गाईज. तर गाईज जेवण झालं आपलं, आणि आता मी आईस्क्रीम खाऊन राहिलो, कारण की आमच्याकडे पावसाळा आहे म्हणते, पण एवढी गरमी होऊन राहिली. काही 3-4 दिवस पाऊस आला आणि त्यानंतर अशी ऊन आहे, एवढी गरमी होऊन राहिली, चिडचिड होऊन राहिलं. चला म्हटलं आईस्क्रीम खावं, आता थोडं थंड, अंदर थंड घ्याव. रिदात आलाय आपल्या स्कूल मधून, नंगू पंगू. अरे पैंट कहाँ गया, इनका पैंट तो इधर पड़ा है. पॅन्ट इकडे पडलाय बिचाराचा, आणि रिदात आमचा इथं लपून राहिलाय. लपू नको ना बेटा, काय होते, काहीच नाही होत. तू आहे ना, चड्डी पहिलवान आहे ना सध्या, चड्डी पहिलवान आहे ना, चड्डी पहिलवान आहे ना. हाँ ये देखो चड्डी पहिलवान हमारा. मस्त लुक आहे रिदातचा. है ना. तर मग गाईज आता बाहेर बसलेलो अंगणात आम्ही, मी आणि आई बनवून राहिली आहे वाती. आमच्याकडे घरीच वाती बनवल्या जाते बघा, इतक्या बनल्या आहे, बाकीची आई आता बनवून राहिली आहे. घरीच होते गाईज, सगळं काही असं जे काही बनवू शकते घरी ते घरीच करते, बाहेरून आणण्याची गरज नाही. आणि हाताने बनलेल्या वाती चांगल्या राहते पण, टिकते पण. त्या बाकी आपण जे बाहेरून आणतो त्या अशा काही एवढ्या, म्हणजे आपण पूर्ण असं बनवतो त्याला, असं पूर्ण फिरवून त्याला दोन्ही साईडनं, ते तेवढ्या काही स्ट्रॉंग नाही राहत जितक्या घरच्या वाती स्ट्रॉंग राहतात. संध्याकाळी 5-5:15 नंतर डायरेक्टली आता ब्लॉग कंटिन्यू करून राहिलो 7:45 बिकॉज त्याच्या मागचं रिझन आहे की असं की मी अमृताला घ्यायला गेलो होतो तिच्या ऑफिसला. मग तिथूनच सिटीमधूनच थोडंसं सामान घ्यायचं होतं मला आपल्या दुकानासाठी, जे काही बिस्किट वगैरेचं सगळं खतम झालं होतं, तर त्यामुळे तिथं थोडासा टाइम झाला. आणि मग आता आलो, मग कपडे चेंज करायचं, तर हातपाय थोडेसे फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज करतो. आणि रिदातचाही अभ्यास घ्यायचा आहे, आता रिदातचा अभ्यास घेतो, मग भेटतो तुम्हाला. मित्रांनो अभ्यास घेतला, अभ्यास घेणं खूप हार्ड आहे लहान मुलांचा, तरी घेतला, अभ्यास झाला. आता त्याचा अभ्यास झाला म्हणून आता आम्ही थोड्या वेळ त्याला पहा म्हणत आहोत. थोड्या वेळ, जास्त वेळ नाही, थोड्या वेळ, कारण की ते एक लिमिट राहते मित्रांनो, जास्त करणं म्हणजे जास्त करू तर आपल्यालाच त्याचा त्रास होते. थोड्या वेळ बस. आता ही अमृत जेवण वगैरे घेऊन येत आहे, तोपर्यंत पाहिजे, मग तो जेवण करेल, मग थोडा अभ्यास करेल, मग झोपून जाईल. हा आता रुटीन आहे आमचा रिदात, आणि रिदात करते आता आमचा, हो ना रिदात, करते ना तू, हा बेटा, करते का नाही. हा करतो म्हणते बा, साहेब आता तिच्यात थोडासा गुंगा आहे म्हणून, नाही तर करते. तर मग गाईज असतात आपले फेवरेट आलूचे पराठे बनताय, वा वा, मस्त मजा येणार आहे. थँक्यू बायको फेवरेट बनवण्यासाठी. तुम्ही विचार करत असाल मित्रांनो, माझी बायको काऊन बोलत नाही जास्त म्हणून ब्लॉग मध्ये, हे आजपर्यंत मलाही नाही समजलं. क्वेश्चन मार्क तर कोणाला तरी आलेलाच असेल, मला तरी वाटते. जे कोणीतरी माझे जितके लोक ब्लॉग बघत असेल त्यांना कुठं ना कुठं प्रश्न आला असेल, हा बंदा दिसते, हा ब्लॉग काढते, याचा पोरगा बोलते, याचे बाबा बोलते, याची आई बोलते, पण बायको खूप कमी बोलते, नाही सारखे ब्लॉग मध्ये येत नाही. आणि त्याच्या मागे रिझन मी तुम्हाला कसं सांगणार आहे, जो येत नाही त्यालाच तुम्ही विचारा. तर तुम्हाला खरंच प्रश्न आला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट करा गाईज, की मग मी त्याच्यासाठी एक स्पेशल ब्लॉग बनवीन की बायको बोलत काऊन नाही ब्लॉग मध्ये.
मग तुम्हाला आता हसून का फायदा? आता हसत आहे पहा गाईस, आता हसताय पहा. देवा 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 चेहरा लपवला, म्हणजे चेहरा रिव्हील करत नाही म्हणते, असं म्हणणं आहे. सेलिब्रिटी आहे ना. मित्रांनो, मी घेतला आहे आता आलूचा पराठा, सोबत घेतलाय लोणच्याचा रस्सा. हा म्हणजे मोहरी मोहरी जे राहते ना ते, आता ते खातो, कारण की मला पराठा खूप आवडते. हा, बरं रिदा, तुला एक प्रश्न विचारू का? हा, मी काय म्हटलं रिदा, पराठा एक नंबर बनलाय, यम्मी, बोथ. तू खाऊ नको फक्त. हा, मला एक गोष्ट सांग रिदा, मी काय म्हणलं रिदार, ऐकलं रिदार 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 रिदार, मम्मी आपल्या ब्लॉग मध्ये काऊन नाही बोलत बेटा? हा, तू विचारलं नाही कधी मम्मी तू काऊन नाही बोलत? आबू बोलते, आजी बोलते, तू काऊन नाही बोलत म्हणा? मम्मी मम्मी तू नाही रे, मम्मी काऊन नाही बोलत ब्लॉग मध्ये? तू तर बोलते. त्यालाही माहित नाही म्हणते, काऊन नाही असं प्रश्न चिन्ह आहे. काहीच पावसाळा आहे, एवढा घाम निघून राहिला, आणि आता रात्रीचे 8:30 झाले जवळपास, तरी इतका घाम निघून राहिला आमचा. म्हणजे पाऊस आहेच नाही, कितीतरी दिवसापासून तर पाऊस आहेच नाही, पण गरमी एवढी होऊन राहिली आहे काय सांगा. एसी लावून बसलो आम्ही, रूम मध्ये यावं लागलं आम्हाला जेवण करायला. आता आम्ही आईच्या रूम मध्ये बसून जेवण करून राहिलोय, काय करणार आहे, इतकी गरमी होत आहे. तर बोल. हिंदी हिंदी मध्ये आहे का मराठीत? आता मला कसं मराठीत सांगितलं तसं सांग सगळ्यांना. बघा, सर म्हणते का ऐसे भागते भागते ऐसे हैंड करके भागते स्कूल में नहीं आना. हाँ, म्हणते का क्लास में नहीं आना. हाँ, क्लास में नहीं आना. हाँ, म्हणते असे असं हँडवॉश, असं हँडवॉश करायचं, मग हँडवॉश करायचं, मग आपले असं हँडवॉश करायचं, मग आपले क्लीन होते, हात सगळं निघून जाते जम्स, आणि असं बागून गेलं ना तर म्हणते का आपले कुशी पण जम्स नाही निघत, फक्त एकच जम्स निघते गाईस. म्हणून भागत भागत तुम्ही लोक जाऊ, चांगला हँडवॉश असा जा, आणि नाही तर जम्स चावले तर तुमच्या पोटामध्ये जाईल. ठीक आहे, एकच क्रिया निघते, कारण की एक इतकुशा पाणी ना एक गिलास निघते, बहुत पाणी ना बहुत सारे किडे निघते. हो का? बापरे, बघा किती इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट सांगितली गाईज यांनी. म्हणजे तुम्हाला, म्हणजे बघा, तो स्कूलमध्ये त्याच्या सरनी एक वेळा सांगितलं त्याला, तर त्याने बघा इतकं सारं म्हणजे पूर्ण आम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं, असे आमचे सर बनवत होते म्हणून. आणि बरोबर आहे ना, एवढं असं हात दुनियाचं झालं, हात खूप छान धुतले तर जम्स जाते, असं आहे. काहीच मस्त पोटभर जेवण झालं. जेवण झाल्यानंतर रिदातनं ज्ञान पण दिलं. ज्ञान म्हणजे ऍक्च्युली तो ज्ञान चांगलाच आहे. आता मी बसलो मस्त एसीच्या हवामध्ये, कारण की खूप गरमी होत आहे. एवढं बोललं तर 1 2 3 4 तर लाईक करून द्या माझ्यासाठी. अच्छा, रिदात म्हणते मी एवढं सारं तुम्हाला ज्ञान दिलं, त्याच्याबद्दल तुम्ही मला लाईक द्या. थांबा, आता थंड पाणी पिऊ द्या गाईज, खूप गरमी होत आहे. बघा, हे थंड पाणी आहे, मस्त फ्रीज मध्ये ठेवलं होतं. मला पण थंड पाणी. वाव, नाही तू नको पिऊ, तू पण पिते, थोडस पे. बस 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 बस. नो, पराठे जरा जास्त झाले, जास्त फिरायला लागत, ते तिकडे जा लागते, ते तिथे गेल्याशिवाय ते काही होत नाही, जा लागते. आता युट्यूब फॅमिली समजली कुठं चाललो तर मी. पराठे जास्त झाले म्हटल्याबरोबर. गाईज, हा फोटो रिदाच्या मागच्या बर्थडेचा आहे. आम्ही मागचा बर्थडे रिदाचा मोठा केला होता ना, 5th बर्थडे होता, तर तो फोटो स्क्रीन सेव्हर मध्ये लावून ठेवून दिला मी लॅपटॉपचा. मस्त वाटते ना? आवडला का रिदात तुला? रिदातला पण आवडला म्हणते. कोण कोण आहे रिदात? हे मम्मी आहे, मी आहे, पप्पा आहे, हे पप्पा आहे, अजून हे मी, हे मम्मी आहे, मी आवडतात, हे पप्पा, झालं झालं झालं, हे मम्मी आहे, हो समज, हे मम्मी आहे, रिदात आहे, पप्पा आहे. हो ना. सो मग गाईज, चला मग आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया.
तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन आले असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असं ठेवा. भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय. बाय.